सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे. सकाळी उठला का नाही, एकदम फ्रेश वाटतंय मला. तर मी मस्तपैकी 4 वाजताच उठलो. मस्तपैकी मेडिटेशन केलं, अनुलोम विलोम हे तर मी रोजच करतो. त्याच्यानंतर जे मी ॲक्टिव्ह होतो ना गाईज, लय मस्त वाटते. आणि सकाळ उठून तुमच्याशी बोलणं म्हणजे मी रात्रीपासून वेट करतो की कधी उठतो आहे आणि मी कधी ह्यांच्याशी बोलतो आहे. खरंच काहीच खूप बरं वाटतं तुम्हाला भेटून, मन मोकळं होतं. मी काय नाही, सकाळी उठलो 4 वाजता, मस्तपैकी थोडंसं तो पाण्याचा टीप आहे तो घासून वगैरे घेतला आणि काय नाही लगेच आलो आणि आपलं मेडिटेशन केलं थोडंसं आणि अनुलोम विलोम केलं. त्याच्यानंतर मी डायरेक्टली आलो, तुमच्याशी बोलायला लागलो, तुम्हाला भेटलो. तर मला खरंच खूप बरं वाटलं, कारण की तुमच्याशी बोलून जे फील येतं ना गाईज, ते कुठेच येत नाही. ते खरंच लय बरं वाटतं तुमच्याशी बोललो की. कारण की तसं पण दिवसभर मी एकटंच असतो घरात. आणि काय नाही, रात्री मस्तपैकी जेवण वगैरे केलं. रात्री काय खाल्लं, थालीपीठ केलं होतं मी रात्री. थालीपीठ आणि चपाती खाल्ली मस्तपैकी. मी आईस्क्रीम खायला जाणार होतो खाली. मी म्हणलं तुम्हाला पण ब्लॉगमध्ये दाखवावं, पण नाही गेलो गाईस, कारण की खूप थकलो होतो काल. खूप म्हणजे खूप वैतागलो होतो. आणि आज आहे संडे गाईस. संडे मला असं वाटतं हप्त्यातून 2 वेळा का नाही येत. मस्तपैकी आज संडेला मी मस्त आता आराम करणार आहे. खूप पोट भरून आराम करणार आहे, कारण की मला आराम तर भेटत नाही. स्वतःसाठी मी मस्तपैकी आराम करणार आहे. 1 दिवस सुट्टी. आज आपल्या जॉबला आहे सुट्टी. काय बोलता गाईज. सुट्टी म्हणलं की लय बरं वाटतं, कारण की थोडंसं एक रिलीफ असतो, एक आरामाचा दिवस असतो. पण आराम तर नाही करणार आज तुमच्यासाठी. बघूया, आपण एक चांगलं लोकेशनवर जाऊया, ज्याच्याने तुम्हाला पण थोडंसं चांगलं वाटेल, एंटरटेन होतं तुम्ही पण. आपण बघूया, अजून तर मी डिसाईड नाही केलं आहे कुठल्या लोकेशनला जायचं आहे. सो आपण डिसाईड करूया आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आज कुठलं लोकेशन बघायला आवडेल. सो आपण जाऊया. सो संडे मस्त फन डे करूया, मस्त मज्जा करूया. आता बघूया, आता पाणी तर नाही आले अजून. पहिले पाणी वगैरे भरून मस्तपैकी घेतो, पाणी वगैरे भरून घेतो. पाणी आलं की, आणि खूप ताण लागली आता. पाणी जास्त पीत जावं गाईज, उन्हाळा आहे. मी कमी पितो, मी पण पीत जाईल जास्त पाणी जास्त पीत जावं, कारण की जेवढं कमी पाणी पितं तेवढं जास्त तहान लागेल. जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं जास्त पाणी पितं. ओके. सो चला, आता पाणी आलं की पाणी वगैरे भरून घेतो, माझी कामं करतो. मग आपण बघूया काय करायचं आज दिवसभरामध्ये. आज तर आणि गाईज हो, एक सांगायचं विसरलो. आज मी करणार आहे मस्तपैकी स्पेशल बिर्याणी, घरातली होममेड बिर्याणी. सो तुम्हाला खायला आवडेल का, तर या मस्तपैकी खायला. आज कशी बिर्याणी करतो ते पण तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी बिर्याणी वगैरे करूया, बिर्याणी खाऊया पोटभर. आज संडे आहे ना, तर काहीतरी नॉनव्हेज करावं म्हटलं. सो आज नॉनव्हेज करतो, मस्तपैकी बिर्याणी या खायला. चलो मित्रांनो, मस्तपैकी फ्रेश झालो आहे. मी माझं सगळी कामं करून घेतली, पाणी पण भरलं आहे, सगळं केलं आहे. आता मस्तपैकी भूक लागली आहे. सो आज चहा आणि बिस्किट खाऊया, थोडंसं काहीतरी वेगळं. चहा आणि बिस्किट मी मोस्टली खात नाही, पण तरी पण आज खाऊया, कारण की लईच भूक लागली आहे. आणि आत्ता झटपट होण्यासारखं काही नाही आहे. मी मॅगी खात नाही ना, असं काय वेगळं सगळं. तर मी बाहेरचं, मला नाश्ता वगैरे तर आवडत नाही, इडली वगैरे हे ते. तो मी केले तर पोहे करतो, पण आता पोहे करण्या इतपत पण वेट नाही होते. मला भूक लय लागली आहे. सो मस्तपैकी चहा करूया, चहा आणि बिस्किट खाऊया. चला, हे घेऊया आपण चहाचं भांडं. मस्तपैकी थोडंसं ह्याच्यात पाणी टाकून, ह्याच्यात मस्त पाणी घेतलं आहे, कारण की डायरेक्ट दुधाचा चहा मी करत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, दूध लय महाग झालं आहे, त्यासाठी बचत. हे आहे दूध, हे दूध टाकूया. आता घेऊया
चहा पत्ती आणि साखर. हे बाउल कसे वाटले मित्रांनो? हे मी डीमार्टमधनं घेतले होते कारण की मला आवडतं ते, त्यासाठी काचच्या सगळ्या गोष्टी आवडतात. हे टाकूया आपण चहापत्ती, 2 स्पूनच टाकूया. हे आहे साखर, साखर कमीच टाकूया. थांबा चला, मस्तपैकी साखर पण टाकली. ह्यांना इथे ठेवून टाकूया आणि आता वेट करूया आपला चहा होण्याची. मस्तपैकी चहा आणि हा आहे बिस्किट, सिनास बिस्किट आहे. मस्त चहा आणि बिस्किट खाऊया. खातो कुणाला चहा बिस्किट आवडतो, कुणाला चहा स्वतः बनवायला येतो. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता मस्तपैकी चहा बनवायला ठेवला आहे. चहा झाला की मस्त आपण चहा बिस्किट खाऊया आणि मग घेऊया बिर्याणीची तयारी करायला. सो आज आहे स्पेशल बिर्याणी खाणार, संडे स्पेशल. काय संडे स्पेशल बिर्याणी. मस्तपैकी बिर्याणी करूया, खाऊया पोटभर. तुम्हाला पण दाखवते, तुम्ही पण या जेवायला. आणि कमेंटमध्ये मला सांगा की बिर्याणी कुणाला येते बनवायला. सो मला तर येते, सो मी बनवतो. मला सांगा फक्त आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. चलो आता थोड्या वेळाने मस्तपैकी आपण बिर्याणीची तयारी करूया. आता थोड्या वेळ जरा बसतो, थोडा वेळ टी व्ही बघतो म्हणजे काय थोडंसं आपलं यूट्यूब वगैरे, बाकी काय नाही. आज बघूया आपल्याला कुठं जायचं आहे. अजून तर मी तुम्हाला सांगितलं नाही, मीच डिसाईड नाही केलं की अजून कुठं जायचं आहे. सो आपण बघूया, डिसाईड करूया आणि तुम्हाला मस्तपैकी चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल जिथं तुम्हाला आवडेल ते लोकेशन आणि तुम्ही बघून खुश होतात. आणि चला बघूया. चहा वगैरे तर पिऊन झालेला आहे मस्तपैकी. आता मस्तपैकी बिर्याणीची तयारी करूया. 2 मिनटं फक्त मी बसलो आहे कारण की पाणी तर येऊन गेलं आहे, सगळं झालं आहे. आज तर वर्कआउटला सुट्टी आहे, आज संडे आहे. तर मी नाही करत संडेचा वर्कआउट, एक दिवस बॉडीला रेस्ट. तसं म्हणाय गेलं तर काल पण नाही केलं. नाही म्हणजे केलं नाही असं नाही, मी करणार आहे रेग्युलर चालू. कधीतरी असं आधीमध्ये सुटून जातं ते. तुम्हाला तर माहिती आहे गाईज माझा जॉब कसा आहे. सो त्या जॉबमुळं बॉडी एकदम टायर्ड होऊन जाते ना, तर लय करूशी नाही वाटत. सो बघूया चला. सो मित्रांनो, या नाश्ता करायला मस्तपैकी पोहे केलेत आणि हा आहे चहा. सकाळ सकाळचा ब्रेकफास्ट मस्त. या सगळ्यांनी नाश्ता करायला पोहे खातो मस्तपैकी. सो चला मित्रांनो, आपण आता निघूया चिकन वगैरे घ्यायला. मस्तपैकी चिकन घेऊन येऊया. बिर्याणी तांदूळ तर आहे ऑलरेडी माझ्याकडं. चिकन घेऊन येऊया, मस्त कोल्ड्रिंक घेऊन येऊया. या गरमीच्या सीझनमध्ये कोल्ड्रिंक विथ बिर्याणी लय भारी लागेल खायला. सो आपण पहिले निघूया, चिकन घेऊया. तुम्हाला डायरेक्ट चिकन घेताना मी भेटतो. चलो. सो मित्रांनो, निघाले मी चिकन आणायला. चिकन घेऊन येऊया. सो मित्रांनो, सगळं सामान घेऊन आलो आहे मी, तुम्हाला दाखवतो. हे आहे मस्त चिकन, हे आहे कोल्ड्रिंक आणि हे आहे दही. सो सगळं सामान घेऊन आलो आहे. मस्तपैकी बिर्याणीची तयारी करूया. चिकन वगैरे तर आलं आहे, सगळं आलं आहे. मस्तपैकी बिर्याणी बनवूया आणि मस्त खाऊया. आता कोणाला बिर्याणी आवडते मला कमेंटमध्ये सांगा. आता बिर्याणी बनवायला मला 1 तास तरी लागेल, 1-1.5 तास लागेल. पटकन बनवतो. कोल्ड्रिंक आणले जरा गार होण्यासाठी. कोल्ड्रिंक पितो. या कोल्ड्रिंक प्यायला सगळ्यांनी मस्तपैकी. आणि हो गाईज, आज आपण कुठं जाणार तर नाही आहे, बघू कारण ऊन लई आहे. जर इव्हनिंगला ठरला तर ठरला माझा प्लॅन, मग दाखवतो तुम्हाला बाहेर कुठं नाही गेलो तर. पण बाहेर नाहीच गेलो तर आज घरातलाच व्लॉग माझ्यासोबतचा, आणि मी काय तुम्हाला बोलेल तेवढं. सो प्लीज सपोर्ट करा, शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. प्लीज 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 गाईज, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, शेअर करा प्लीज. सो मित्रांनो, सगळा मसाला मॅरिनेट केला आहे. इथं मी चिकन पण धुवून ठेवलेलं आहे, बघू शकता. आणि तांदूळ पण मस्त, अरे थाळी तांदूळ पण भिजत ठेवले. एक टेक्निक असते गाईज, एक टेक्निक आहे गाईज, माझ्या मैत्रिणीने सांगितली आहे. गॅस कमी जातो, तांदूळ बिर्याणीचं 10 मिनटं भिजत ठेवायचं आणि मग ते गॅसवर ठेवायचं, ते लवकर शिजून जातं. हे टेक्निकनी गॅस कमी जातो आणि काम पण लवकर होतं. सो चिकन धुवून ठेवलं आहे, मॅरिनेट केलं आहे मसाला वगैरे. आणि आता आपण पुढचं करूया. पटपट करतो म्हणजे लगेच दाखवतो तुम्हाला बिर्याणी कशी करतो ते. या
सो मित्रांनो, हे आहे चिकन, हे मॅरिनेट केलेला मसाला. किंवा आपण आता चिकन या मसाल्यात टाकलंय. आता ह्याला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊ. हे बघा, ह्याच्याने हे मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे हे सगळे मसाले त्याच्यात घुळून मिळून जातील मस्तपैकी. कमेंटमध्ये सांगा मला कोण कोण अशा पद्धतीने बिर्याणी करतं ते. सो आता तांदूळ लावले शिजायला. हे चिकन मॅरिनेट करून घेतो, मग लगेच पुढची प्रोसेस घेतो. मित्रांनो, हे जे मी काल कांदे टाकले होते या टोकरीत, हे लय वल्ले आहेत. सो आपण काय करू, हे कांदे आहेत ना घेऊन ह्याच्यात टाकू, थोडंसं उन्हाला ते सुकवू. नाही तर काय होईल ना गाईज, सगळे कांदे खराब होऊन जातील. एक तर एवढे चांगले भेटलेत, त्याच्यात सगळे खराब होऊन जातील कांदे. सो आपण ह्यातले कांदे काढू आणि परातीत टाकू. चल. सो गाईज, ग्रेव्ही मस्तपैकी उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. आता आपण चिकन त्याच्यामध्ये टाकूया. सो हे चिकन आहे, आता आपण हे ह्याच्यात टाकून घेऊया. मस्तपैकी चिकन ह्याच्यात टाकलंय. आपण त्याला आता मस्त हलवून घेऊया, म्हणजे चिकन आता चांगलं शिजल. मग आपण मस्तपैकी ग्रेव्ही आणि राईस खाऊया. आणि हे बघा राईस पण मस्त शिजलाय, फडफडीत झालंय. हे बघा, एकदम मस्त शिजलंय, बारीक. आणि हे आपण बिर्याणीचे चिकन टाकलंय ग्रेव्ही करायला, मस्तपैकी हलवून घेतलंय. आता आपण हे थोडे 20-25 मिनटं याला मंद आचेवरती आपण शिजवून घेऊया. तो मित्रांनो, तुम्ही बघितलं ग्रेव्ही झालेली आहे आपली. त्याच्यात आता चिकन टाकलंय शिजायला. मी काय करतो, बिर्याणीच्या आधी जी ग्रेव्ही होती ना कालवणासारखी घट्ट, मस्त व्हाईट राईस घेतो आणि ते ग्रेव्ही त्या व्हाईट राईस सोबत खातो. असलं भारी लागतं ना, असली टेस्ट लागते ना गाईस, लय मस्त, खातच राहूशी वाटतं. सो मला पहिले ते आवडतं. सो आता आपण 20 मिनटं वेट करूया. मस्त चिकन शिजलं ना की आपण व्हाईट राईस घेऊया आणि चिकन घेऊया आणि ते खाऊया. मी तुम्हाला खाताना दाखवतो, लय बेस्ट लागते. आणि मग बिर्याणी करायला घेऊया आपण. तो मित्रांनो, मस्त ग्रेव्ही, हा लेग पीस आणि राईस बघू शकता, व्हाईट राईस आणि ग्रेव्ही, आणि हा आहे थम्सअप. सो मस्तपैकी खायला या, खातोय खूप. मित्रांनो, खूप मेहनतीनंतर आता आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे. सो तुम्ही बघून सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे, कशी दिसते आहे. तर तुम्ही बघा आणि खायला पण या. बघू शकता गाईज, कसली भारी झाली आहे बिर्याणी. खायला या. मस्तपैकी दम बिर्याणी केली आहे लेअरची. मला जमती तशी केली, आता एकटाच खाणार आहे. सो बिर्याणी मी खायला घेतलेली आहे. हे बघा, या सगळ्यांनी खायला. आता बघूया कशी झाली बिर्याणी. मस्त संडेची मजा घेतोय, खातो मस्तपैकी. वाचतले भारी इथे. चल. सो मित्रांनो, बिर्याणी खाऊन झाली आहे. खूप मस्त झाली ती, खूप टेस्टी झाली ती. पोटभर बिर्याणी खाल्ली आहे आणि थम्सअप पण पिलं आहे. आणि बिर्याणी करायला मला 1 तास तरी लागला आणि खूप मस्त झाली ती. खायला तर मी एकटाच आहे. सो आत्ताचा संध्याकाळचा उद्याचा पण माझा प्रश्न सुटला, कारण की एकटा किती खाणार. सो एकट्यासाठी मी केली, भरपूर केली आहे. सो पोटभर खाल्ली. आणि काय आत्ता बाहेर जाऊया का नाही ते समजत नाही, कारण की पावसाचं वातावरण तर झालं आहे. आणि प्रॉब्लेम हा झाला आहे की बाहेर गेलो असतो, पण माझी फ्रेंड ती पण आज घरी आहे, तर ती पण थोडी वैतागली आहे. तर म्हणलं माझ्यासोबत कोणच नाही आहे बाहेर जायला. सो जायचं कुठं, कारण अचानक पाऊस जर लागला. माझ्याकडे रेनकोट पण नाही, मी अजून रेनकोट नाही घेतला. आपण रेनकोट घ्यायला पण जाऊया. सो माझी सॅलरी झाली की लगेच जाऊया. आणि काय नाही, आज दिवसभर मस्तपैकी घरात साफसफाई पण केली मी थोडीशी. पाण्याचा टीप वगैरे ते सगळं क्लीन करून ठेवलं. आणि काय नाही, बिर्याणी वगैरे झाली, जेवलो वगैरे मस्तपैकी, खूप जास्त बरं वाटलं. आणि हो गाईज, ते कांदे जे आपण ठेवले होते दुपारी, ते खूपच ओले झाले. तर त्यांना परत मी गॅलरीत ठेवले, गॅलरीमध्ये थोडंसं वाळायला. आणि
काय नाही, बाकी मी माझे कपडे वगैरे सगळे क्लीन वगैरे केले, सगळं केलं. सो बिर्याणी वगैरे ते खाऊन झाली आहे. आता वाजलं ते 5:30. तर बघूया, जर वाटलं पुढं जायचं बाहेर तर जाऊया, नाहीतर नको. सो बाकी काय नाही. आजचा दिवस कसा वाटला, आजचा संडे तर मी केला एन्जॉय तुमच्यासोबत. तुम्ही आज संडेला काय काय केलं, तुमच्या घरी आज काय बनलं आहे हे मला कमेंट करून सांगा. सो आज संडेला तर मी घरी मस्तपैकी बिर्याणी केली, खाल्ली पण, इनफॅक्ट पोटभर खाल्ली. इतकी खाल्ली की काय आता पडलं की पेंग येते. सो बाकी काय नाही. आता मस्तपैकी चहा पिल थोड्या वेळाने. चहा पिला तर पेईल, कारण आता जेवलो आहे. सो मला सांगा गाईज, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, संडे स्पेशल ब्लॉग, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मला प्लीज 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 सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी असेच इंटरेस्टिंग ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन, जास्तीत जास्त घेऊन येईन गाईज. आणि प्लीज मला सपोर्ट करा. मी पाहिजे तेवढे चांगले एंटरटेनिंग ब्लॉग घेऊन येईन. आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि एंडपर्यंत माझा ब्लॉग बघा. आणि प्लीज गाईज, प्लीज 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 तुमचं थोडंसं प्रेम द्या, ज्याच्याने माझं चॅनल चांगला चालेल. सो प्लीज गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघा, असलं भारी येणार आहे ना. उद्या आपल्याला कुठे जायचं आहे अजून डिसाईड सांगितलं नाही. आता बघूया उद्या आपल्याला कुठे जायचं आहे. सो उद्या जाऊया आपण, मस्तपैकी फिरूया, मजा करूया. सो भेटतो मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगसाठी. आत्तासाठी बाय बाय, गुड नाईट.